नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी सिलेक्शन पोस्ट भरती 2024 तर पहा मित्रांनो, एसएससी सिलेक्शन पोस्ट भरती ज्या मित्रांनो निघालेली आहे आणि जागांचा जर विचार केला तर 2049 जागांसाठी मित्रांनो एसएससी सिलेक्शन पोस्ट भरती ज्या मित्रांनो या ठिकाणी निघालेली आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीमध्ये ज्या मित्रांनो फॉर्म भरणे चालू झालेले आहे. ठीक आहे, तर या भरतीमध्ये ज्या मित्रांनो 26 फेब्रुवारी 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे. फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो या ठिकाणी 18 मार्च 2024 आहे. तर लवकरच मित्रांनो 18 मार्च 2024 येणार आहे. तर 18 मार्च 2024च्या अगोदर एसएससी सिलेक्शन पोस्ट या भरतीमध्ये फॉर्म भरून टाका. या भरतीमध्ये ज्या मित्रांनो फी वगैरे जास्त नाही आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. तुम्ही जर मित्रांनो 10वी पास असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता फक्त 10वी पासवर. तुम्ही 12वी पास जरी असाल तरी फॉर्म भरता येते. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येते. आणि तुम्ही जर मित्रांनो फक्त 10वीच पास आहे तरी सुद्धा तुम्हाला एसएससी सिलेक्शन पोस्ट या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. ठीक आहे, तर या भरतीची ज्या मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. या भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे, सिलेक्शन तुमचं या भरतीमध्ये कशा प्रकारे असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, फी किती असणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी सिलेक्शन पोस्ट या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो एसएससी सिलेक्शन पोस्ट ही ज्या मित्रांनो भरती चालू आहे 10वी पासवर. ठीक आहे, तर 10वी पासवर तुम्ही या भरतीसाठी फॉर्म भरू शकतात महाराष्ट्रातील मुलं मुली. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 18 मार्च 2024 आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फक्त मित्रांनो 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे. एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे. ठीक आहे, तर जे पण मुले एससी एसटी कॅटेगरीची मुलं असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये कुठलीही फी ठेवण्यात आली नाही. तुम्ही जर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे मुलं असाल तरी सुद्धा फॉर्म भरा, कारण की 100 रुपयेच मित्रांनो फी आहे. कारण की जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये भरती निघते तर हजार रुपये त्यामध्ये डीडी असते, हजार रुपये फी असते. तर इकडे मित्रांनो फी वगैरे जास्त नाही आहे. तर नक्कीच फॉर्म भरा, तेवढाच मित्रांनो आपल्याला अनुभव येते भरती कशा प्रकारे असते, पेपर कशा प्रकारे असते, पेपर कुठची ज्या मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारले जाते, कुठून प्रश्न विचारले जाते, पेपरची काय लेवल आहे, हे मित्रांनो एवढा आपला अनुभव होऊन जाते यामध्ये, एक लक्षात ठेवा. तर या भरतीमध्ये ज्या मित्रांनो वयोमर्यादाचा जर विचार केला एसएससी सिलेक्शन पोस्ट या भरतीमध्ये, तर वयोमर्यादा यामध्ये 18 ते 42 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. एससी एसटी कॅटेगरीच्या मुलांना 5 वर्षाची सूट आहे. ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना या भरतीमध्ये 3 वर्षाची सूट आहे. आणि या भरतीमध्ये जर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर या भरतीमध्ये मित्रांनो ग्राउंड नाही. ठीक आहे, सिलेक्शन पोस्ट भरतीमध्ये यामध्ये उंचीची सुद्धा काही अट नाही, त्याचबरोबर ग्राउंडसुद्धा नाही आहे. तर या भरतीमध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे 100 मार्काची, फक्त एकच परीक्षा आहे यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये स्किल टेस्ट असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. आणि या भरतीचा जो पेपर आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे. जे आपल्या महाराष्ट्रातील जे आपले जिल्हे आहेत, तर ज्या ठिकाणी एसएससी जीडीचा पेपर व्हायचा या अगोदर, तर त्या ठिकाणीच मित्रांनो एसएससी सिलेक्शन पोस्ट भरतीचा सुद्धा पेपर होणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्येच मित्रांनो पेपर असणार आहे सिलेक्शन पोस्ट या भरतीचा, आणि मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला देता येणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तर मित्रांनो यामध्ये आपण सर्वात आधी जर बघितलं तर सर्वात आधी यामध्ये लेखी परीक्षा आहे. तर लेखी परीक्षा मित्रांनो 100 मार्काची आहे. आणि परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जाणार आहे, तर पहा जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर रिझनिंगचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याला बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा म्हणते. त्याचबरोबर गणिताचे मित्रांनो 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल मित्रांनो या ठिकाणी 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी असणार आहे. ठीक आहे, एका प्रश्नाला मित्रांनो 2 गुण देण्यात येणार आहे. तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि टोटल मित्रांनो 200 मार्काची ही परीक्षा असणार आहे. आणि नेगेटिव्ह मार्किंग 0.25 असणार आहे. म्हणजे असं लक्षात धरून ठेवा की आपण 4 एवढे जे मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे. ठीक आहे, एका प्रश्नाला 2 गुण ठेवण्यात आला या भरतीमध्ये. ठीक आहे, तर सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे तुमची. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं स्किल टेस्ट, त्यानंतर तुमचं
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. आणि या SSC सिलेक्शन पोस्ट या भरतीमध्ये जर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार मित्रांनो यामध्ये 30,000 प्लस पगार स्टार्टिंगच तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर या भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो जाहिरात बघू शकता SSC सिलेक्शन पोस्ट या भरतीची. तर बघू शकता या ठिकाणी 18 मार्च 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुमचा जो पेपर आहे मित्रांनो हा मे महिन्यामध्ये आहे. मे महिन्यामध्ये तुमचा या ठिकाणी पेपर असणार आहे. तर आतापासून मित्रांनो अभ्यास दाबून चालू द्या, आतापासून अभ्यास चांगला करा. ठीक आहे, कारण की पेपर मित्रांनो तुमचा मे महिन्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे मित्रांनो SSC सिलेक्शन पोस्ट या भरतीची. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे सर्व जाहिरात आहे मित्रांनो SSC सिलेक्शन पोस्ट या भरतीची. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरणे सुरूच आहे मित्रांनो. ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा. त्याचबरोबर वयोमर्यादा तुम्ही बघू शकता. यामध्ये विविध प्रकारचे पद या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे सर्व पद आहे. ठीक आहे. तर यामध्ये प्रत्येक पदामध्ये वेगवेगळी वयोमर्यादा आहे. तर पहिले जे पद आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी, यामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 आहे. त्याचबरोबर दुसरं पद 18 ते 27 आहे. ठीक आहे. आणि एवढी एज लिमिट आहे यामध्ये. त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीच्या मुलांना 5 वर्षे सूट आहे एक्स्ट्रा, आणि OBC कॅटेगरीच्या मुलांना या ठिकाणी 3 वर्षे सूट आहे. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर सर्व जाहिरात आहे मित्रांनो हे सिलेक्शन पोस्ट या भरतीची. ठीक आहे. तर फॉर्म भरणे सुरूच आहे. ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा, कारण की फी वगैरे जास्त नाही मित्रांनो यामध्ये. आणि तेवढंच आपल्याला कसा परीक्षेचा अनुभव होतो की प्रश्न कशा प्रकारे परीक्षेमध्ये विचारले जाते. आणि जे पण मुले ज्यांची सुद्धा मित्रांनो पहिली भरती असेल तर त्यांनी तर नक्कीच भरा, कारण की कसं आहे, जर समजा ज्या भरतीला घेऊन आपण सिरियसली असतो आणि तेच भरती जर आपण पहिली दिली तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला घबराट होते की कशा प्रकारे पेपर असणार आहे, कशा प्रकारे सॉल्व करावं लागणार आहे, काय काय प्रोसेस असणार हे मित्रांनो माहीत नसते. ठीक आहे. तर हे कसं तुम्ही परीक्षा दिली तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक अनुभव होऊन जातं की नाही बा आता परीक्षा अशा प्रकारे असते, काही लोड नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर हे जे आहे मित्रांनो सेंटर आहे या ठिकाणी. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर मित्रांनो आपण सेंटरचं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पेपर असणार आहे SSC सिलेक्शन पोस्ट या भरतीचा, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी मित्रांनो तुमचा पेपर असणार आहे. आणि एक पेपर मित्रांनो मुंबईमध्ये असणार आहे, दुसरे सेंटर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि तिसरं जे सेंटर आहे त्या मित्रांनो या ठिकाणी नागपूर, आणि चौथं जे सेंटर आहे त्या मित्रांनो नाशिक, आणि 5वं सेंटर आहे मित्रांनो पुणे. तर या 5 सेंटरपैकी छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा, मुंबई म्हणा, नागपूर म्हणा, नाशिक म्हणा, पुणे म्हणा, तर या सेंटरपैकी जे सेंटर मित्रांनो तुम्हाला जवळ येत असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरा. म्हणजे त्या ठिकाणी पहिलं ऑप्शन चूज करता हे देताना, काय म्हणतात त्याला, सेंटर निवडताना. ठीक आहे. तर पहिलं ऑप्शन मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सेंटर या ठिकाणी निवडायचं आहे. तर या 5 पैकी जे तुमचं जवळचं सेंटर आहे ते मित्रांनो तुम्ही या ठिकाणी निवडता. ठीक आहे. जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला पेपर देता येणार आहे. ठीक आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे. आणि या ठिकाणी पहा लेखी परीक्षा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंगचे 25 प्रश्न येणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 25 आणि इंग्रजी ग्रामरचे 25. एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे. आणि 60 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण जाहिरात.